राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले। सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली 2 वर्षाची शिक्षा नाशिक उच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर हा निर्णय झालाय। या प्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी अटक वॉरंटसाठी अर्ज दाखल केला होता, ज्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावले। न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांनी तातडीने पोलिसांसमोर हजर व्हावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे आदेश दिलेत। कायद्यापुढे सर्व समान आहेत, मग तो मंत्री असो वा सामान्य नागरिक, असे स्पष्ट करत न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे। कोकाटे हे मागील सुनावणीला गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांना फटकारलं। त्यांच्या वकिलांनी अटक वॉरंट टाळण्यासाठी सहानुभूतीने विचार करण्याची मागणी केली। तसेच कोकाटे रुग्णालयात उपचार घेत असल्याचा दावा केला, मात्र या संबंधी कोणतीही कागदपत्र सादर करण्यात आली नाही। दरम्यान याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोकाटे हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत असल्याचा दावा केलाय। या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात असून उपमुख्यमंत्री अजित पवार माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। बघा, माननीय उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, परंतु माननीय उच्च न्यायालयात जाताना कायद्याची जी काही बाजू ठेवावी लागेल ते ठेवताना महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावताना आरोपीने तिथे हजर राहणं जे आवश्यक होतं, तर आरोपी जाणून बुजून तिथे हजर राहिलेले नाही, त्यांनी अटक टाळलेली आहे। हे जे मिसकंडक्ट ऑफ ॲक्युज्ड आहे, हे जे गैरवर्तन आहे आरोपीचं, हा महत्त्वाचा मुद्दा माननीय उच्च न्यायालयापुढे आम्ही सादर करत आहोत। माननीय उच्च न्यायालयापुढे ऑलरेडी आमची बाजू ठेवली गेलेली आहे आणि जेव्हा आरोपीचं मिसकंडक्ट असतं तेव्हा माननीय उच्च न्यायालय कोणताही रिलीफ देण्यासाठी हे खूप रिलक्टंट असतात। हे सेटल्ड प्रिन्सिपल ऑफ लॉ आहेत। माननीय सर्वोच्च न्यायालयाने याबद्दल प्रस्थापित कायदा आहे, कारण की मेहरबान न्यायालयाकडनं जर काही आपल्याला रिलीफ हवा असेल तर यू शूड अप्रोच कोर्ट विथ क्लीन हँड्स। इथे आरोपी इज रनिंग अवे फ्रॉम दी लॉफुल प्रोव्हिजन, त्यामुळे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना याबद्दल आवाहन करतो। त्यांच्याकडे लॉ अँड ज्युडिशरी विभाग आहे, तर त्यांनी स्वतः दखल घेऊन आरोपींचा राजीनामा घेणं आवश्यक आहे, कारण की गुन्हासिद्धी झालेला व्यक्ती हा संविधानिक पदावर असणं हा एक अतिशय चुकीचा संदेश समाजात जात आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याबद्दल त्वरित कारवाई करणं आणि समाजाला एक चांगला मेसेज देणं हे आज इट इज नीड ऑफ दी आवर। त्यांनी उपस्थित राहणं त्यांच्यावर बंधनकारक आहे। माणिक कोकाटे स्वतः वकील आहेत, त्यांना कायद्याची माहिती आहे असं आपण गृहीत धरूया। काल ते गैरहजर का राहिले आणि बरेचदा विधानसभाचं सत्र सुरू आहे असं सांगून ते प्रोलॉंग करत गेले, कारण यापूर्वीच निकाल अपेक्षित होता। दुसरी गोष्ट अशी आहे की नवज्योत सिंग सिद्धूच्या मॅटरमध्ये अशीच शिक्षा झाली आणि त्यांचं ते पद गेलं होतं। मला या ठिकाणी एक महत्त्वाचं मुख्यमंत्री महोदयांना सांगायचं आहे की तुम्ही नागपूरच्या काँग्रेसच्या आमदाराला वेगळा न्याय देता, आता या ठिकाणी आपण निश्चित कशी भूमिका घेतात ते पाहणं उचित आहे, कारण नागपूरच्या एका आमदाराला काँग्रेसच्या शिक्षा झाली 2 वर्षाची आणि त्यांना लगेच त्यांचं विधानसभेचं पद गेलं। आता या ठिकाणी फडणवीस कुठली भूमिका घेतं हे पाहणं फार महत्त्वाचं आहे।